एका भांड्यामध्ये बारीक रवा, बेसन, नमक, गव्हाचा आटा मिक्स करून घ्या. नंतर साजूक तूप टाकून परत चांगलं मिक्स करून घ्या. नंतर पाणी थोडं थोडं टाकून डो मळून घ्या. नंतर वरून थोडं तूप टाकून आटा 1 तासासाठी मुरवत ठेवा झाकून. नंतर एका कढईत तूप टाकून त्याच्यात छोटे छोटे चपट्या घ्या बनवून, किंवा छोटे वडे घ्या बनवून, आणि त्याला मध्ये एक होल मारून ते चांगले तळून घ्या. खरपूस होईपर्यंत ते तळावे लागतात, कारण आतपर्यंत भाजले गेले पाहिजे. स्लो फ्लेमवरती. आणि आता एका भांड्यामध्ये ते खरपूस भाजून झालेत काढून घ्या. असे करून सर्व तळून घ्या. आणि थंड झाल्यानंतर सगळे फोडून बघा, चांगले आतपर्यंत भाजलेले ते असे सर्वच फोडून घ्यायचे. नंतर ते परत एकदा उरलेल्या तुपामध्ये ते तळून घ्यायचे, म्हणजे आतमध्ये जे कच्चे राहिले असतील ते परत फ्राय होतील. आता एकदम हे क्रिस्पी झालेत. आता ते थंड झाल्यानंतर मिक्सरला बारीक फाईन पावडर करून घ्या. असं करून ते सर्वच बारीक करून घ्या. एकदम फाईन पावडर झाली पाहिजे. त्याचा एक गोळा तयार झाला पाहिजे. एका पॅनमध्ये 1 टीस्पून तूप टाकून त्याच्यात काजू आणि बदाम, तुम्हाला जे आवडेल ते ड्रायफ्रूट्स टाकून भाजून घेऊ शकता. आता ते नंतर काढून घ्या त्याच्यावरती. आता त्याच पॅनमध्ये 1 वाटी गूळ टाकून वितळावून 1-2 मिनटं त्याच्यामध्ये सुंठ, विलायची पावडर टाकून ते पूर्ण वितळावून घ्या. बस 2च मिनटं. आणि आता हे मिश्रण त्या मिश्रणवरती ओतून घ्या. सर्व एकजीव करून घ्या. नंतर ते मुरवत ठेवायचं आहे 1 ते 2 तास. आणि त्याच्यानंतर ते मिक्स करून त्याचे ते लाडू बांधून घ्यायचे. आता ते लाडू घ्या बांधून. आणि वरती हे भाजलेले तीळ आहेत ते लावून घ्या. खायला पण खूप रुचकर लागतात हे लाडू, आणि 1 महिनाभर टिकतात. असे एक एक करून वळून घ्या. आणि वरून सर्व लाडूंना तीळ लावून घ्या. हे सर्व लाडू वळून झाले. आता एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. बघा आतमध्ये किती मऊसूत झालेले, आणि 2 दिवसानंतर अजून छान लागतात हे लाडू.